कुठेही होत नाही. तीर्थक्षेत्रावर एक शीत अन्न दिल्याच्या नंतर कोटी कुळाचा उद्धार होतो असं शास्त्र सांगतं, किंवा संतही ते वर्णन करतात बरं का. आणि काय आपल्याला पाहायला शास्त्रामध्ये मिळतंय, येते एक शीत दिले अन्न कोटी कुळाचे होई उद्धरण, हे आपल्याला पाहायला मिळतंय. तसं तीर्थक्षेत्रावर एक जर पात्र उठवलं ना, त्याचं अनंत पुण्य आपल्याला प्राप्त होतं बरं का. रामायणामध्ये कथा आलेली आहे. वशिष्ठ ऋषी ज्यावेळेस आश्रमात असताना भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण अरण्यात जात असताना वशिष्ठानं त्यांना बोलवलं. लक्ष द्या बरं का. वशिष्ठानं त्यांना बोलवल्याच्या नंतर यथासांग स्वागत केलं बरं का. यथासांग स्वागत केल्याच्या नंतर त्याने केळीच्या पात्रावर त्यांना भोजन दिलं. भोजन झाल्याच्या नंतर वशिष्ठ ऋषीनं भगवान प्रभू रामचंद्रांना एक सुवर्ण कंकण दिलं. लक्ष द्या. सुवर्ण कंकण दिल्याच्या नंतर भगवान प्रभू रामचंद्र म्हणले, गुरुवरे तुम्हाला आम्हाला यांची गरज नाही, आम्ही राजे. पण वशिष्ठ ऋषी म्हणले, नाही देवा, हे तुम्हाला राहू द्या, आम्ही साधू. साधूला काय असतं, साधूकड संग्रह कोणताच नसावा. आजच्या साधूकड संग्रह झाला तो भाग वेगळा, पण पूर्वीचे साधू संन्यासी ब्रह्म व्यक्ती सगळे होते का, त्यांच्याकडे संग्रह नव्हता बरं का. आणि त्यावेळेस वशिष्ठ ऋषी त्यांना म्हणले, ह्या म्हणू नको, सुवर्ण कंकण म्हणू नको, तुम्ही राजे आहात आणि तुमच्या हातामध्ये हे करणं शोभून दिसेल. अशा वेळेलाच ते दिल्याच्या नंतर भगवान प्रभू रामचंद्राला असं कौतुक वाटलं, नवल वाटलं. ते म्हणजे सुवर्णकंक तुमच्याकडे आलं कसं, कारण की तुम्ही अरण्यामध्ये पालापाचोळा खाऊन राहणारे साधू संत अनुष्ठान करणारे, तुमच्याकडे सुवर्णकंक आलं कुठून. त्यावेळेस वशिष्ठ ऋषीनं त्याला एक कथा सांगायला सुरू केली. ते म्हणले, काय नाही म्हणे, मला अन्नदानाचं एक पात्र उठवल्याच्या नंतर किती पुण्य प्राप्त होतं हे सांगायचंय. वशिष्ठ ऋषी म्हणले, काय नाही, मी रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नानाला जायचो. स्नानाला गेल्याच्या नंतर स्नान करून बाहेर आल्याच्या नंतर आकाश मार्गातून एक विमान यायचं. त्या विमान खाली उतरायचं. खाली उतरल्याच्या नंतर एक दिव्य पुरुष त्या विमानातून बाहेर यायचा, स्नान करायचा. इथपर्यंत ठीक होतं बरं का, इथपर्यंत ठीक होतं. पण तो स्नान झाल्याच्या नंतर इकडे तिकडे भावतली बघायचा. बघितल्याच्या नंतर एक प्रेत पाहायचा. प्रेत पाहिल्याच्या नंतर नख शिका